Hello students, yesterday we are studied SN1 reaction mechanism. त्यानंतर आपण अजून स्टडी केला होता सबस्टिट्यूशन रिएक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. SN1 मध्ये आपण बघितलं होतं मेकॅनिझम, कायनेटिक एक्सप्रेशन आणि एनर्जी प्रोफाइल डायग्राम. त्यानंतर आता नेक्स्ट टॉपिक आहे SN2 रिएक्शन मेकॅनिझम. SN2 रिएक्शन मेकॅनिझम. ओके, SN2 रिएक्शन मेकॅनिझम. तर SN2 म्हणजे काय, तर सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर. सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर रिएक्शन. ओके, या ठिकाणी आता SN1 जी होती ती स्लो स्टेप मध्ये होती आणि ती 2 स्टेप मध्ये होती. आता ही जी एक रिएक्शन आहे SN2 रिएक्शन, ही रिएक्शन ही एका स्टेप मध्ये असणार आहे, सिंगल स्टेप मध्ये. तर या ठिकाणी आता आपण एक्झाम्पल घेऊया. त्या ठिकाणी होतं एक्झाम्पल आपलं SN1 मध्ये टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ आपण मेथिल ब्रोमाइड, CH3Br. आणि त्या ठिकाणी आपण अल्कली यूज केली होती KOH आणि त्याचं मीडियम असतं ॲक्वियस. आणि प्रॉडक्ट इज बघा, हा KBr काय असणार आहे, बाय प्रॉडक्ट निघून जाणार आहे आणि येणारा जो प्रॉडक्ट असेल तो असेल CH3OH प्लस KBr. ओके, आणि आपलं डेफिनेशनच आहे की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय. तर जो काही न्यूक्लियोफाईल असेल, वीक न्यूक्लियोफाईल हा रिप्लेस होतो स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल ने. म्हणजे हा सुद्धा न्यूक्लियोफाईल आहे, हा सुद्धा न्यूक्लियोफाईल आहे. न्यूक्लियोफाईल जो असतो त्याच्यावर चार्ज असतो निगेटिव्ह. Br वरती सुद्धा कुठला चार्ज असतो, पार्शियल निगेटिव्ह. याच्यावरती सुद्धा पार्शियल निगेटिव्ह. त्यानंतर आता बघूया कायनेटिक एक्सप्रेशन. कायनेटिक एक्सप्रेशन्स. आता कायनेटिक एक्सप्रेशन्स मध्ये मागच्या रिएक्शनचा रेट जो होता त्यामध्ये ती होती फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आता ही जी असणार आहे ती असणार आहे सेकंड ऑर्डर रिएक्शन. म्हणजे या ठिकाणी द रेट ऑफ दिस रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बोथ सबस्ट्रेट. means that is CH3Br and न्यूक्लियोफाईल. कारण CH3Br सुद्धा त्याच कंडिशनला असणार आहे आणि न्यूक्लियोफाईल सुद्धा त्याच कंडिशनला. Therefore it is a bimolecular reaction. It is a bimolecular reaction or second order reaction सुद्धा त्या रिएक्शनला म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी जसा रेट आपण मागच्या रिएक्शनला कॅल्क्युलेट केला त्याच पद्धतीने इथं ह्या रिएक्शनचा जो रेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, मग घेतलेला सबस्ट्रेट काय होता CH3Br आणि न्यूक्लियोफाईल होता OH मायनस. त्यानंतर रेट ऑफ
reaction is equal to K into bracket CH3Br OH मायनस. आणि K काय आहे? स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट किंवा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. K असणारे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आता आपल्याला बघायचं याचं कायनेटिक एक्सप्रेशन झालेलं आहे या ठिकाणी. आता आपल्याला बघायचंय मेकॅनिझम. मेकॅनिझम या ठिकाणी बघूया आपण. आहे मेथिल ब्रोमाइड आणि या ठिकाणी याच्याबरोबर रिएक्शन होणार आहे KOH. या ठिकाणी अल्कलीची त्या ठिकाणी काय असणार आहे? रिएक्शन असणार आहे. किंवा डायरेक्टली तुम्ही काय करू शकता? न्यूक्लिओफाईलचा अटॅक त्या ठिकाणी दाखवू शकता. मेकॅनिझम मध्ये आपण काय करू? डायरेक्टली न्यूक्लिओफाईलचा अटॅक दाखवू त्या ठिकाणी. ओके. आता ह्या ठिकाणी काय आहे की इकडून अटॅक करणं पॉसिबल नाही न्यूक्लिओफाईलला. म्हणजे फ्रंट साइड अटॅक इज नॉट पॉसिबल. सो बॅक साइड अटॅक इज पॉसिबल. म्हणजे न्यूक्लिओफाईल काय करेल? बॅक साइड अटॅक करणार आहे. म्हणजे हा जो लिव्हिंग ग्रुप असणार आहे हा या ठिकाणी निघून जाणार आहे आणि OH चा अटॅक काय होईल? या कार्बनवरती होणार आहे. आणि ही जी स्टेप असणार आहे आणि या ठिकाणी ही जी स्टेप असणार आहे ही असणार आहे स्लो स्टेप. तर स्लो स्टेप असेल आणि ती RDS असणार आहे. RDS मीन्स रेट डिटर्मिनिंग स्टेप. आणि स्लो स्टेप मध्ये काय असतं की त्या ठिकाणी ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते. Br हायड्रोजन 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 या ठिकाणी असणारे OH. बघा ट्रान्झिशन स्टेट या ठिकाणी फॉर्म झाली आहे. या ठिकाणी काय होतंय की CBr बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतोय आणि COH बॉन्ड काय आहे? फॉर्म होतोय. म्हणजे एका ठिकाणी बॉन्ड ब्रेक होतोय आणि एका ठिकाणी बॉन्ड फॉर्म होतोय. म्हणजे एका स्टेप मध्ये काय होतंय? दोघं गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत. म्हणजे बॉन्ड फॉर्मेशन पण आणि बॉन्ड ब्रेकिंग सुद्धा. बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशन. आणि मग ह्या स्टेप मध्ये काय असेल की मग ही फास्ट स्टेप असणार आहे. दुसरी स्टेप असेल फास्ट स्टेप असणार आहे. आणि ह्या फास्ट स्टेप मध्ये OH या ठिकाणी पूर्णपणे बॉन्डिंग फॉर्मेशन झालेलं आहे आणि Br बॉन्ड पूर्णपणे ब्रेक झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी जो काही प्रॉडक्ट आला तो काय असणार आहे? मेथिल अल्कोहोल. या ठिकाणी आपल्याला जो प्रॉडक्ट मिळाला आहे तो आहे मेथिल अल्कोहोल. म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला की मेथिल ब्रोमाइडची रिएक्शन केली. OH म्हणजे न्यूक्लिओफाईलने काय केलं? कार्बन बॅक साइड अटॅक केला. ही जी स्टेप होती ती होती स्लो स्टेप म्हणजे रेट डिटर्मिनिंग स्टेप. त्यानंतर ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट फॉर्म झाली. ट्रान्झिशन स्टेट मध्ये कार्बन आणि Br म्हणजे CBr बॉन्ड काय होत होता? ब्रेक होत होता आणि OH बॉन्ड काय होता? कार्बन आणि OH बॉन्ड हा फॉर्म होत होता. म्हणजे ट्रान्झिशन स्टेट या ठिकाणी मिळाली आपल्याला. देन नेक्स्ट काय मिळालं? फास्ट स्टेप मध्ये काय मिळालं आपल्याला? प्रॉडक्ट या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचं नाव आहे मेथिल अल्कोहोल. आणि या ठिकाणी Br मायनस जो असणार आहे हा Br मायनस जो आहे हा असणार आहे लिव्हिंग ग्रुप LG. लिव्हिंग ग्रुप असणार आहे. हे लिहिलं नाही लिहिलं तरी हरकत नाही. त्यानंतर पुढचं स्टेप असणार आहे म्हणजे आता या ठिकाणी मेकॅनिझम याचं संपलं आहे. SN2 चं जे काही मेकॅनिझम होतं रिएक्शन मेकॅनिझम. तर पुढचा टॉपिक आहे
एनर्जी प्रोफाइल डायग्राम. एनर्जी प्रोफाइल डायग्राम. आता एनर्जी प्रोफाइल डायग्राम मध्ये या ठिकाणी इथं असणारे पीई म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी आणि इथं असणारे रिएक्शन कोऑर्डिनेट. या ठिकाणी असणारे रिएक्शन कोऑर्डिनेट. मग हा जो ग्राफ असणार आहे हा अशा पद्धतीने असणार आहे. या ठिकाणी असणार आहे डेल्टा एच. त्यानंतर या ठिकाणी असणार आहे डेल्टा ई. इथं असणार आहे CH3Br. या ठिकाणी असणार आहे CH3OH. या ठिकाणी असणार आहे TS आणि TS होती आपल्या या ठिकाणी OH या ठिकाणी फॉर्म होत होता आणि Br या ठिकाणी ब्रेक होत होता. आणि या ठिकाणी आपण हायड्रोजन सुद्धा दाखवू शकतो. जे काही 3 हायड्रोजन होते अशा पद्धतीने. म्हणजे या ठिकाणी आलं एनर्जी प्रोफाइल डायग्राम. रिएक्शन कोऑर्डिनेट असेल किंवा पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी असणार आहे. म्हणजे इथून रिएक्टंट, देन ट्रान्झिशन स्टेट, देन प्रॉडक्ट CH3OH मेथिल अल्कोहोल. तर हे होतं SN2 रिएक्शन मेकॅनिझम या ठिकाणी बघितलं आपण. त्याच्यामध्ये बरेचसे टॉपिक होते. आता ह्या ठिकाणी बॅक साइड अटॅक झालेला होता. जर बॅक साइड अटॅक असेल न्यूक्लियोफाईलचा तर त्याला म्हटलं जातं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. आणि जर फ्रंट साइड अटॅक असेल तर रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. त्याला म्हटलं जातं रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. आता या ठिकाणी नवीन टॉपिक दिलेला आहे ऑप्टिकल आयसोमर्स और enantiomers. Two compounds which have the same molecule, same structural formula, but the structures are not superimposable mirror images of each other are called optical isomer. आता याचा अर्थ काय होतो की सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला असणार आहे, बट द स्ट्रक्चर आर नॉट सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. सुपर इम्पोजेबल म्हणजे जर एखादी प्रतिमा, एखादी वस्तू असेल तिची प्रतिमा जर आपण मिररमध्ये बघितली आणि त्या वस्तूची प्रतिमा आणि जी वस्तू असेल ती जर आपण मॅच करून बघितली तर त्या ठिकाणी ते जर मॅच झाली नाही तर त्याला म्हटलं जातं सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ ईच अदर आर कॉल्ड ॲज ऑप्टिकल आयसोमर्स. तुम्ही वाटेल तर मिररच्या समोर तुमचा हात घ्या. हात घेतल्यानंतर आपला जो हात असतो तो हात ज्या पद्धतीने आपण मिररमध्ये दाखवतो आहे त्याच्या विरुद्ध तो आपल्या त्या ठिकाणी दिसतो. या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. लॅक्टिक ॲसिड, डी लॅक्टिक ॲसिड आणि एल लॅक्टिक ॲसिड. They are also called enantiomers or optical antipodes. The optical isomers have same physical and chemical properties, but they differ in their angle of rotation. Okay, they differ angle of rotation. आणि एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. COH ची पोझिशन राईट साईडला होती, हायड्रोजनची पोझिशन जी होती ती लेफ्ट साईडला होती. मिरर तो जो डायजस्ट त्या ठिकाणी दिलेले आहेत ते आहे मिरर. मिररमध्ये बघितल्यानंतर त्याची प्रतिमा उलट झाली. लेफ्ट साईडला काय झाला COH आणि राईट साईडला काय झाला आहे हायड्रोजन. आणि जो स्टार केलेला कार्बन आहे तो ॲज इट इज असणार आहे. स्टार केलेला कार्बन म्हणजेच असिमेट्रिक कार्बन
ॲटम. आता इनॅन्शिओमर्स म्हणजे काय? स्टेरिओ आयसोमर्स which are non-superimposable mirror images of each other and rotate the plane of the plane polarized light through the same angle but in opposite direction are known as enantiomers or enantiomorphs. त्याला म्हटलं जाईल enantiomorphs. आता इनॅन्शिओमर्सचे सुद्धा एक्झाम्पल दिलेलं आहे, म्हणजे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस त्या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी बघा डायग्राम दिलेली आहे WXYZ, जर जशी तशी ती प्रतिमा उचलून दुसऱ्या त्या प्रतिमेवरती ठेवली तर त्या ठिकाणी काय होणार आहे की ज्या ठिकाणी Z आहे दुसऱ्या प्रतिमेला, तर पहिल्या प्रतिमेचे काय त्या ठिकाणी त्याच्यावरती X येणार आहे. म्हणजेच काय होईल, फक्त W सेम येईल परंतु खालचे जे मॉलिक्यूल आहेत यांची पोझिशन चेंज होणार आहे. म्हणून याला म्हटलं जातं नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. हा टॉपिकसुद्धा 2 मार्कला तुम्हाला बोर्डाच्या एक्झामला विचारला जातो. इनॅन्शिओमर्स हॅव आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टीज लाईक मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एक्सेट्रा. या काय त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत इनॅन्शिओमरच्या, जसे बॉइलिंग पॉईंट असेल, डेन्सिटी असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, मेल्टिंग पॉईंट असेल. एक्सेप्ट द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ प्लेन ऑफ पोलरायझेशन फुल स्टॉप बट द अमाऊंट ऑफ रोटेशन इज सेम. Enantiomers have identical chemical properties except towards optically active reagent. त्याच्यामध्ये बघा खाली डायग्राम दिलेले आहेत, ते व्यवस्थित बघून घ्या की त्या ठिकाणी ते जे इमेजेस आहेत ते काय आहे, नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस. आता हा टॉपिक तुमचा थोडासा क्लिअर इथे लवकर होणार नाही. त्याच्यासाठी कसं असतं की जे काय आपण वर्गात घेतो तुमच्या डायरेक्टली व्हिज्युअलायझेशन जेव्हा तुम्हाला होईल तेव्हा तो टॉपिक क्लिअर होईल. किंवा तुम्ही यूट्यूबला सुद्धा हा टॉपिक सर्च करू शकता. इनॅन्शिओमर्सचा थोडंसं डिटेलमध्ये अजून तुम्हाला पार्ट मिळून जाईल. पुढचा टॉपिक आहे कायरॅलिटी. सो एनी ऑब्जेक्ट विच इज non-superimposable with its mirror image is said to be chiral and these properties known as chirality. त्याला म्हटलं जातं chirality. All chiral molecules are optically active and show optically isomerism. आता कायरल जे आहेत ते बरेचसे विद्यार्थी चिरल सुद्धा म्हणतात त्याला, परंतु ते ॲक्च्युली काय आहे, कायरल. चिरल कोणीच म्हणायचं नाही. फॉर एक्झाम्पल आहे अल्फाबेट P, कायरल बिकॉज इट कॅन नॉट बी सुपर इम्पोज ऑन इट्स मिरर इमेज. बघा खाली एक्झाम्पल दिलेलं आहे. P जर मिररमध्ये बघितला तर तो कसा होऊन जातो मिररमध्ये, Q. P जो असणार तो काय होऊन जातो Q. आणि A जर बघितलं तर तो ॲज इट इज Aच असतो. म्हणजे P जो आहे तो, ती जी इमेज आहे ती आहे नॉन सुपर इम्पोजेबल, म्हणजेच त्या ठिकाणी तो काय आहे, कायरल आहे. तो मॉलिक्यूल आहे तो काय आहे, कायरल आहे. आणि A जो दिलेला आहे तो का अकायरल, म्हणजेच त्याला सुपर इम्पोजेबल सुद्धा त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे रेसिमिक मिक्सचर. ची डेफिनेशन बघू आधी. रेसिमिक मिक्सचरलाच रेसिमेट सुद्धा म्हणतात आणि रेसिमायझेशन सुद्धा म्हटलं जातं. अ मिक्सचर ऑफ इक्वल अमाउंट्स ऑफ इक्विमोलर डेक्स्ट्रो and leoforms of an enantiomer
is called as racemic mixture. It's called as racemic mixture or racemate or racemate. म्हणजे इक्वल अमाऊंटमध्ये जे असणारे डेक्स्ट्रो आणि लिओचं मिक्सचर असतील त्याला म्हटलं जाईल रेसिमिक मिक्सचर. म्हणजे 50% जर डेक्स्ट्रो मॉलिक्यूल असेल तर 50% असणारे लिओ फॉर्मचा मॉलिक्यूल असणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला जे काही मिक्सचर मिळणार आहे त्याला म्हटलं जातं रेसिमिक मिक्सचर. इट इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह बिकॉज द डेक्स्ट्रो अँड लिओ फॉर्म हॅव सेम अँगल ऑफ रोटेशन बट in opposite direction. Thus the rotation of both the isomers are balanced by each other. The resultant mixture is optically inactive. ते काय असणार आहे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असणार आहे. The process of converting D or L form of an optically compound into racemic form is called racemization. ओके, त्यालाच म्हटलं जातं परत रेसिमायझेशन. आणि ते डिनोट केलं जातं डी आणि एलने किंवा प्लस आणि मायनस साईन. त्या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे 2-chloro-ब्युटेन. बघा या टॉपिकवरचे बरेचसे क्वेश्चन आहेत. गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ आयसोमेरिझम, डिफाईन ऑर्डिनरी लाईट, मोनोक्रोमॅटिक लाईट, प्लेन पोलराइज लाईट. ओके, त्या ठिकाणी बरेचसे क्वेश्चन दिलेले आहेत. ते क्वेश्चन तुम्ही नोटबुकमध्ये राईट करायचे, त्याचे आन्सर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत नोटबुकमध्ये. ज्यावेळेस कॉलेज रेग्युलर सुरू होईल त्यावेळेस तुमची नोटबुक त्या ठिकाणी चेक केली जाईल. आणि हेच तुमचे काय असणार आहे टेस्ट असणार आहेत. या बघा मागे टॉपिक बघितला होता आपण रिॲक्शन मेकॅनिझम SN1 आणि SN2. त्याचा थोड्याशा स्लाईड मी या ठिकाणी टाकून देतो आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजून थोडंसं काही कन्सेप्टचा प्रॉब्लेम असेल तर स्लाईड तुम्ही त्या ठिकाणी स्टॉप करून बघू शकता. याच्या पुढची स्लाईड आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनची डेफिनेशन वगैरे दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही त्याचा स्टडी करू शकता. तुम्हाला रायटिंग करायची असेल तर या नोट्समधून राईट करू शकतात. बघा SN1 रिॲक्शन मेकॅनिझम या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे कायनेटिक एक्सप्रेशन SN1 मेकॅनिझमचं. त्यानंतर मेकॅनिझम या ठिकाणी दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेकॅनिझमचं स्टडी तुम्ही व्यवस्थित करू शकता. बघू शकता या ठिकाणी की कार्बोनियम आयन या ठिकाणी तयार झालेला आहे मेकॅनिझममध्ये. आणि नंतर पुढचं सेकंड स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट, म्हणजेच अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल. बघा या ठिकाणी अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल दोघं साईडने ओएचने काय केलं आहे अटॅक केलेला आहे. आणि आपल्याला या ठिकाणी काय मिळालं आहे प्रॉडक्ट. एक असणारे इनऑर्डर ऑफ कॉन्फिगरेशन, दुसरं असणारे रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. मी आधीच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला कन्सेप्ट सर्व क्लिअर करून दिले आहेत. फक्त या स्लाईड मी तुमच्या एका माहितीसाठी ते टाकतो आहे त्या ठिकाणी. नंतर एनर्जी प्रोफाईल डायग्रामसुद्धा मी त्या ठिकाणी घेतलेली होती. ही डायग्रामसुद्धा 1 मार्कला त्या ठिकाणी विचारली जाते. SN1ची ती डायग्राम आहे. आता पुढचं आहे SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. SN2 रिॲक्शन मेकॅनिझमचं सुद्धा टॉपिक आपण आज कवर केला. तर या स्लाईड तुमच्या माहितीसाठीच मी टाकलेल्या आहेत. या ठिकाणी कायनेटिक एक्सप्रेशन आहे SN2 रिॲक्शन मेकॅनिझमचं. त्यानंतर मेकॅनिझम या ठिकाणी स्टार्ट होतं आहे बॅक साईड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल. न्यूक्लियोफाईल काय करतो बॅक साईड अटॅक करतो या ठिकाणी SN2मध्ये. नंतर मग फॉर्मेशन ऑफ ट्रान्झिशन स्टेट फॉर्म झाली. त्याच्या बऱ्याचशा मग ज्या स्टेपमध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर आहे फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रॉडक्ट फॉर्मेशन झालेलं आहे. मेकॅनिझम या ठिकाणी पूर्ण दिलेलं आहे. बघा खाली मेथिल ब्रोमाइड, स्लो स्टेप, रेट डिटर्मिनिंग स्टेप, देन ट्रान्झिशन स्टेट फॉर्म झाले आणि नंतर प्रॉडक्ट मेथिल अल्कोहोल त्या ठिकाणी मिळालेलं आहे.
त्यानंतर एनर्जी प्रोफाईल डायग्राम या ठिकाणी दिलेली आहे, ते पण तुम्ही बघू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SN1 रिॲक्शन आणि SN2 रिॲक्शन याचं डिस्टिंग्विश जे आहे ते या ठिकाणी दिले जातं. बघा, SN1 काय आहे, 2 स्टेप रिॲक्शन आहे आणि SN2 काय आहे, सिंगल स्टेप रिॲक्शन आहे. त्या ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत. रेसिमायझेशन कोणतं प्रॉडक्ट आहे, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन कोणतं आहे, युनिमॉलिक्युलर रिॲक्शन एक आहे. सोपे पॉईंट टाकलेले आहेत मी या ठिकाणी. ते सोपे पॉईंट तुम्ही त्या ठिकाणी स्टडी करायचं आहे. कमीत कमी 4 पॉईंटचा स्टडी त्या ठिकाणी झाला पाहिजे, म्हणजे तुम्हाला 2 मार्क त्या ठिकाणी ॲटलिस्ट मिळू शकतात. SN1 रिॲक्शन अँड SN2 रिॲक्शन. ओके, here is the questions on this topic. Write a note on nucleophilic substitution reaction. त्यानंतर SN1 आणि SN2 मेकॅनिझम विचारला जातं बोर्डासाठी. बघा, या ठिकाणी क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जातो ते दिलेले आहे. एक्सप्लेन SN1 रिॲक्शन मेकॅनिझम विथ एक्झाम्पल. म्हणजे आता आपण एक्झाम्पल कोणतं घेतलं होतं, टर्शरी ब्युटील ब्रोमाइडचं SN1मध्ये. त्यानंतर त्याचं कायनेटिक एक्सप्रेशन करायचं आहे आणि एनर्जी प्रोफाईल डायग्राम. म्हणजे या ठिकाणी हा 5 मार्काचा क्वेश्चन आहे. त्याचं मेकॅनिझम 3 मार्काचं, कायनेटिक एक्सप्रेशन 1 मार्क, एनर्जी प्रोफाईल डायग्राम 1 मार्क. सेम ॲज SN2चं सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. मेकॅनिझम, कायनेटिक एक्सप्रेशन आणि एनर्जी प्रोफाईल डायग्राम असणार आहे. म्हणजे हा सुद्धा क्वेश्चन काय असणार आहे, 5 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो त्या ठिकाणी.